संघादरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता एकच वादा शशिकांत दादा सोनटक्के यांच्या उपस्थितीत आपण पाहतोय हा सामना तीन षटकांचा सामना आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक राहुल मागील सामन्यामध्ये वैयक्तिक 28 धाब्यांची खेळली 6 चेंडूंमध्ये तो राहुल यावेळेस मात्र स्ट्रायकर एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय निकेश शेळके तर गोलंदाजी मार्गस्थावरती वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक कोड्यातील पहिलं षटक असणार आहे चिंद्रन संघाकडून निकेश गडगे गोलंदाजी मार्गस्थावरती डावखुरा त्याचा फलंदाज राहुल तर कुमार आंग्रे सरांचा सामना सुरू होण्याचा इशारा दोन पंच आपण पाहतोय संजय पंडित सर आणि कुमार आंग्रे सर पहिला लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र प्रहार करणं गरजेचं होतं पण तसं काही घडलं नाहीये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे माफ करा लेगबाईच्या स्वरूपाने एकेरी धाव आली आहे या एकेरी धावेनं धावपळकाचं अकाउंट धावपळकाचं खातं खोललं जात आहे तर स्ट्रायकर एंड वरती यावेळेस नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज निकेश गडगे गोलंदाजी मार्गास्थावरती तर निकेश शेळके फलंदाजी मार्गास्थावरती पण यावेळेस फलंदाज निकेश शेळके हवी ठरतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये हा चेंडू जातोय चौकारासाठी अतिशय चांगला चौकार या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय या 4 धाव्याने एकूण धावसंख्येचा विचार केला 5 धावा फलकावरती आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि एकंदरीत 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जी व्यूहरचना वाईडिश लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन तिसरे पंच जायचा मी आयोजक विनंती करतोय की आपले तिसरे पंच आपण जायचं राजेश चव्हाण तिसऱ्या पंचांची कामगिरी पाहण्यासाठी मैदानामध्ये आपण त्वरित जायचं गोलंदाजीच्या ज्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय फलंदाजांकडून 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात एक मोठं टोटल मोठी इनिंग एखाद्या फलंदाजांना खेळणं गरजेचं आहे जर आपण पाली संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं कारण 50 ते 45 धावा या फलकावरती 3 षटकांमध्ये लागणं गरजेचे आहे या वेळेस हा झेल टिपणं गरजेचं होता मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता एकदा पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न आणि नॉन स्ट्राइक एंडचा राहुल भोईर याने चांगली चपलाई दाखवली आहे 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करण्यात येतात या 2 धावेने एकूण धावा संख्या 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या पण हा झेल टिपायला पाहिजे होतं या क्षेत्ररक्षकाने झेल देखील सोडला आणि 2 धावा देखील पाली संघाला बहाल करण्यात येतात यावेळेस बिंदी गेंद क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवतोय आपल्या हाताची जादू दाखवतोय खांद्याचा वापर या चेंडूवरती केला जातोय आणि उचली घेणारा चेंडू अगदी फलंदाजाच्या कानासमोरून चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे निर्धाव चेंडूमुळे धावपळकामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होत नाहीये 7 या धावसंख्येवरती धावपळक स्थिरावलाय पण यावेळेस त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण चेंडूने मात्र उसळी घेतली नाही आणि नक्की चेंडू देखील आलेला आहे चौकार जातो या चौकाराने धावपळकामध्ये वाढ झाली आहे धावपळक पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती धावपळक पोहोचलं यावेळेस देखील सेम लाईन आणि लेंथ होती पण चेंडूने मात्र उसळी घेतली नाही आणि फलंदाजाच्या रडार मध्ये चेंडू आला आणि या चेंडूवरती मात्र मिळाला 4 धावा 11 धावा या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ अगदी समोर टाकलेला चेंडू लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे दणदणीत षटकार आणि या षटकारानं एकूण धावसंख्या झाली आहे धावपळकावरती आपण पाहतोय 17 धावा फील्ड पॉवर प्ले संपलाय म्हणजे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत सीमा लगत तैनात करावे लागणार आहेत कर्णधार चिंद्रन संघाच्या कर्णधाराला आणि मात्र गोलंदाजी मार्गस्थावरती कोणता गोलंदाज येतो हे पाहणं गरजेचं आहे अभिषेक गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला वैयक्तिक कोड्यातील पहिलं सांघिक कोड्यातील दुसरं षटक
पहिला चेंडू राहुल याच्यासाठी टाकला होता पण लॉंग ऑफ सी रेषे पलीकडे जातो आहे. बिग हिट षटकार आणि या षटकाराने एकूण धावा संख्या फलकावरती लागली गेली आहे 23 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र पूर्णपणे समाचार घेतलाय, प्रहार चढवलाय, हल्ला चढवलाय अभिषेक कडू या गोलंदाजी मार्गस्थावरती असताना. एकूण धावा संख्या फलकावरती लागली गेली आहे 23 धावा. तर यावेळेस मात्र षटकाराने 23 धावा आणि बिग बॅश जी मुंबईमध्ये प्रतिष्ठित स्पर्धा 70-70 प्रेझेंट बिग बॅश मुंबईची जी स्पर्धा आपण पाहतो व्यावसायिक स्पर्धा आणि नक्कीच चांगल्या व्यावसायिक खेळाडू आपण दुगडे सर तिथे पाहिले आणि चांगला खेळ आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पण यावेळेस मात्र लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे अमांतर धावसंख्येचा इशारा करतात. अमांतरची एकेरी धाव फलकावरती येते 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 7 चेंडूंचा अद्याप देखील खेळ समाप्त झाला. यावेळेस मात्र घर फिरले की घराचे वासे फिरतात असं आपण नेहमी म्हणतो. त्याच पद्धतीचे गोलंदाजीने मात्र खराब कामगिरी केली आणि त्याचा दबाव मात्र यावेळेस फलंदाजांवर येतोय. डायरेक्ट हिट आणि फलंदाजाच्या पारीचा खात्मा झाला असता पण या वेळेस मात्र 2 धावा बाळ केल्यात. हेच असतं क्रिकेट मधलं प्रेझेन्स ऑफ माइंड. कारण आपण काय करतो आणि काय केलं पाहिजे हे दोन्ही फलंदाजांमध्ये एकामेकांमध्ये ताळमेळ असलं पाहिजे, अंडरस्टँडिंग कॉलिंग असली पाहिजे आणि ती परफेक्ट कॉलिंग आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांमध्ये. 1 धावेला 2 धावेमध्ये ट्रॅव्हल करतायत हे दोन्ही फलंदाज. यावेळेस बॅटचे कडा घेत चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि राहुल याला मात्र परतावं लागणार आहे. आपल्या पवेलियन मध्ये आपल्या खेम्यामध्ये परतावं लागणार आहे. पहिला फलंदाज बाद होतोय 26 या धाव संख्येवरती. सव्वीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. तर नवीन फलंदाज येतोय आशिष पाटील स्ट्रायकर एंड वरती. या षटकातील अजून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आशिष याला मात्र या धावफलकावरती जो सेट केलाय रेट सेट केलाय या दोन्ही फलंदाजांनी त्याला मात्र पुढे सरकवत न्यायला लागणार आहे. कारण 26 धावा दुसरं षटक प्रगतीपथावरती 35 ते 40 किंवा 45 धावांपर्यंत जर मजल मारली तर नक्कीच एक डिफेंडिंग टोटल ही धावफलकावरती येऊ शकते. आणि येणारे वेळ येणारे चेंडू आणि कशा पद्धतीची फलंदाजी होती चिंद्रन संघाविरोधात पाली संघाची हे मात्र ठरवणारे धावफलकावरती किती धावा जमवण्या यश मिळणार आहे. पुन्हा एकदा अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव पूर्ण आणि मात्र मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग खराब आणि मात्र सलामीचा फलंदाज जो चांगली फलंदाजी करत होता निकेश याला मात्र परतावं लागणार आहे धावचीच्या स्वरूपात. वैयक्तिक 16 या धाव संख्येवरती बाद होतोय. तर आशिष मात्र वैयक्तिक 1 चेंडू 1 धाव मात्र काढून स्ट्रायकर एंड वरती खेळतो. तर यावेळेस नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय महेंद्र शेळके. महेंद्र म्हटलं की नक्कीच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची आठवण आणि 97 रन्सची जी वर्ल्ड कप 2011 मध्ये खेळलेली इनिंग आणि तो मारलेला शेवटचा षटकार नेहमी आपल्या डोळ्यासमोर होतो. पण यावेळेस हा महेंद्र आपल्या पाली संघासाठी काय करतोय हे पाहणं गरजेचं आहे. कारण या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ आहे. 1 षटक देखील अजून बाकी असणार आहे. धावा संख्या फलकावरती 28 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अभिषेक याचा या षटकातील शेवटचा चेंडू आणि महेंद्र यावेळेस मात्र स्ट्रायकर एंड वरती दाखल झाला पहिला चेंडूचा खेळ करण्यासाठी.
आता मात्र अभिषेक यांना अतिशय चांगला चेंडू फेकलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 षटक संपल्यानंतर धावफलकामध्ये देखील आपण पाहतोय कोणताही बदल होत नाही. 28 धावा 2 षटक संपल्यानंतर ही धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित शेवटचं षटक पाहणं गरजेचं. हाणामारीचं स्लॉगआउटचं षटक आहे. किती धावांपर्यंत रोखताय चिंद्रन संघ पाली संघांच्या फलंदाजांना व किती धावा जमवण्यामध्ये यश येत आहे पाली संघांच्या फलंदाजांना हे पाहणं देखील तितकेच गरजेचं असणार आहे. हे शेवटचे 6 चेंडू नक्कीच आपल्याला सांगणार आहेत की कोणता संघ हवी ठरणार आहे आणि कोणत्या संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती जास्त लागणार आहे. गोलंदाजी मार्गस्थावरती गोलंदाज येतोय राकेश पाडेकर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहिला चेंडू आतमध्ये आणलाय ऑफ स्टंपच्या बाहेरून. 1 धाव पूर्ण आणि मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या जातात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावेने एकूण धावसंख्या 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय देखणी गोलंदाजी होती या. आपण पाहतोय आतमध्ये चेंडू आणला जातोय, बाहेरच्या दिशेने चेंडूला स्विंग केला जातं, म्हणजे जादुई फिरकी या गोलंदाजामध्ये आहे. यावेळेस थोडंसं रनअप मध्ये बिघाड. आशिष पाटील ऑन अ स्ट्राइक. यावेळेस अगदी पुढ्यात ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं खेळून काढल्या चेंडूला 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. या एकेरी धावेनं फलकामध्ये वाढ झाली. धावफलक पोहोचलाय 31 धावा आणि एकेरी दुहेरी धावांनी जास्त काही फरक पडणार नाहीये चिंद्रन संघाला, कारण या षटकामध्ये रोखणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 14च्या सरासरीने एकूण 28 धावा फलकावरती लागल्या होत्या, पण या षटकामध्ये 2 चेंडू आणि अद्याप फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये नक्कीच 6 ते 7 धाव्यांवरती जर रोखण्यामध्ये यश आला. 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात, माफ करा. यावेळेसचा चेंडू मात्र समोर खेळलाय, अगदी क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये जातोय. कोणत्याही प्रकारची चुकी न करता क्षेत्ररक्षण झेल टिपतायत आणि यावेळेस महेंद्र याला मात्र परतावं लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, त्यामध्ये 1 विकेट आणि 3 धावा या फलकावरती या षटकामध्ये आल्यात. तर शेवटचे 3 चेंडू देखील असेच निर्णायक फेकणं गरजेचं आहे. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर टर्न होतोय आणि ही कला प्रत्येक गोलंदाजाकडे पाहिजे. जर आपण टेनिस क्रिकेट खेळतोय तर प्रत्येक चेंडूवरती आपली कला आपल्याला चेंज, प्रत्येक चेंडू बदल ही काळाची गरज आपण नेहमी म्हणतो. आपण बऱ्याच वेळेला हे शब्द ऐकले पण की बदल ही काळाची गरज असते, पण नेहमीच फलंदाजांनी देखील आपली शैली बदलली आहे आणि जो स्विंग झालेला चेंडू होता शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक जबरदस्त प्रहार केला. लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे या चेंडूला भिरकावला. 6 धाव्यांसाठी षटकार जातो आणि या षटकाराने एकूण धावसंख्या आली आहे 37 धावा. नक्कीच प्रवीणजी दुगाडे, जर शृंखला ऑर्गनाइज केल्या तर ती मेहनत ही आलीच. जर मेहनत केली तरच त्या मेहनतीचं रविवारी त्यांना फळ मिळणार आहे आणि त्यामुळे मेहनत करणं गरजेचंच आहे. स्वतः महेंद्र वाजेकर चेंडू मागे धावतात, कारण त्यांना माहिती आहे की चेंडू आणण्यासाठी दुसरं कोणीही जाणार नाहीये, कारण आपली शृंखला आहे, आपली स्पर्धा आहे, ती जेवढी पटकन होईल, जेवढी चांगली नीटनेटकेपणाने होईल याचाच आपण नेहमी विचार करायला हवा आणि त्यासाठीच ही मेहनत चालली आहे. आपण पाहतो या षटकाराने एकूण धावसंख्या आली आहे 37. यावेळेसचा चेंडू धावचीच्या स्वरूपाने धोका होऊ शकतो आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. परतावं लागणार आहे आशिष पाटील याला आणि षटक देखील संपण्यात येत आहे. 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या 38 धावींची.
नक्कीच सन्माननीय रवींद्रजी पाठे खूप सारी मदत या स्पर्धेसाठी त्यांनी केली. विकेट बनवण्यापासून विकेटची पूर्णपणे आखणी, मैदान सजवण्यात देखरेख संपूर्ण मदत त्यांच्या माध्यमातून झाले. त्यांचं देखील शिवसाई क्रिकेट संघाच्या वतीनं मी खऱ्या अर्थाने स्वागत करेन. आणि आपण पाहूयात 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावा या धावफलकावरती जमवणं गरजेचं आहे. पाळी संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं, कारण 2 सामने खेळवायचे. 5:30 पावणे 6 पर्यंत अंधार होतो, त्यामुळे शेवटचा सामना कदाचित आम्हाला 2 षटकांचा न खेळायला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा, नाहीतर तुम्हालाच ते 2 षटकांचा सामना खेळावे लागेल याची नोंद घ्यायची आहे. जेवढं स्पीडअप कराल तेवढंच तुम्हाला जास्त षटक शेवटच्या सामन्यामध्ये खेळायला मिळणार आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावा. वळूया सामन्याकडे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावा. गोलंदाजी मार्गस्थावरती निलेश शेळके. मागील सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं होतं या गोलंदाजानं, निर्धाव षटक, आणि त्यामध्ये घेतलेले 3 बळी, 3 विकेट्स मिळवल्या होत्या आणि एकही धाव 6 चेंडूंमध्ये दिली नव्हती. तो गोलंदाज यावेळेस मात्र निलेश गोलंदाजी मार्गस्थावरती, तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पाहतोय अजय आणि तकदीर. हे 2 फलंदाज सलामीसाठी आले आहेत, पण यावेळेस लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे दणदणीत चौकार. तकदीर याच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आपण पाहतोय. अतिशय देखणा फटका तकदीर याच्या बॅट मधून निघालाय. 38 धावांचा पाठलाग करायचा. निलेश याच्या पहिल्या चेंडूवरती हल्ल्यावरती प्रति हल्ला चढवला आहे, कारण पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये एकूण 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांना, पण त्या वसूल करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये, संपूर्ण पाली संघ गोळा झालाय या चेंडूमध्ये, पण अप्रतिम झेल राहुल याने टिपला आणि तकदीर याला मात्र परतावं लागणार आहे. तर यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय केतन कडू. समीकरण उरले 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर विचार केला तर अजून देखील 34 धावा या धावफलकावरती जमवायच्या. तर अजय हा डावखुरी हाताचा फलंदाज यावेळेस स्ट्रायकर एंड वरती येतोय आणि निलेश यानं दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती जरी चौकार मारला असेल, पण दुसऱ्या चेंडूवरती माझ्याकडे देखील तेवढी क्षमता, फिरकी आणि चेंज ऑफ फेस करण्याची ताकद आहे आणि स्लोवर पद्धतीत चेंडू केला आणि तकदीर याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. निलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अजय कडू या फलंदाजासाठी. विशालगड इंडकडून तैनात आहे. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळला आणि जबरदस्त फटका डीप मिड विकेट सीमा रेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. आणि या चौकारानं एकूण धावा संख्या फलकावरती आल्यात 8 धावा. 15 चेंडू जिंकण्यासाठी अजून देखील 30 धाव्यांची आवश्यकता आहे.
15 चेंडू अजून देखील 30 धावा गोलंदाजी मार्गस्थावरती निलेश याला मात्र क्षेत्ररक्षणाची व्ययरचना बदलण्यामध्ये भाग पाडला फलंदाजांना, कारण अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना देखील अतिशय देखणे फटके या फलंदाजांच्या माध्यमातून येत आहेत चिंद्रन संघाकडून. 15 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस देखील पुन्हा एकदा कमबॅक करण्यात येत आहे. लेग बाईच्या स्वरूपाने मात्र आली आहे एकेरी धाव. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात केतन कडू. यावेळेस मात्र स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. अजून देखील 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा या फलकावरती जमवणं गरजेचं आहे तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल चिंद्रन संघाला. तर एखादा अशा फलंदाजांनी मोठ्या फटक्यांची आतिषबाजीने शेवटच्या चेंडूपर्यंत विकेटवरती आपली विकेट टिकवून ठेवणं गरजेचं आहे. निलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅटची कडा घेत जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. केतन याला परतावं लागणार आहे. यावेळेस मात्र कमबॅक केलाय. 2 फलंदाज माघारी परतवले त्या गोलंदाजांना आणि धावा दिल्यात फक्त 9. शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकातील आता मात्र पूर्णपणे अडचणीत संकटात सापडलाय चिंद्रन संघ, कारण 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची आवश्यकता आहे. तर यावेळेस नवीन फलंदाज येतोय आविष्कार. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 29 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू शॉर्ट दरम्यानच्या दिशेने मात्र बाद होतोय. फलंदाज याला देखील परतावं लागणार आहे. 3 विकेट्स घेतल्यात या गोलंदाजाने आणि धावा दिल्यात त्यामध्ये फक्त 9. आता मात्र समीकरण बदललंय. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची आवश्यकता. आता मात्र कोणता गोलंदाज निर्णायक षटक घेऊन येतोय हे पाहणं गरजेचं. नक्कीच आमचे कृष्णा गायकर सर असतील आणि शशिकांत दादा सोनटक्के असतील या सामन्याची मात्र अतिशय जवळून पाहणी करतायत की कशा पद्धतीची गोलंदाजी होते हे पाहतायत. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. निर्णायक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा. गोलंदाजी मार्गस्थावरती कल्पेश गोलंदाज येतोय. तर आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती डावखुरी हाताचा फलंदाज अजय. नॉन स्ट्राइक एंड वरती अभिषेक. अजय, अभिषेक आणि कल्पेश असं आपण पाहतोय 2 फलंदाज आणि 1 गोलंदाज. डेरवली संघाचा संघनायक प्लीज आपण यायचं आहे. आणि बंगारपाडा संघाचा संघनायक आपण देखील यायचा आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू मात्र बॅटची वरची कडा घेऊन जातोय. कल्पेशच्या गोलंदाजी मार्गस्थावरती मात्र स्वतः झेल टिपला जातोय आणि अजय याला परतावं लागणार आहे. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 29 धाब्यांची. 11 चेंडू निर्णायक 29 धाबा. पाहायचा कोणता असा फलंदाज आहे षटकारांची आतिषबाजी करत हा सामन्याला कलाटणी मिळवून देऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे. राकेश पाडेकर नवीन फलंदाज येतोय. अभिष्कार कडू आपण मात्र स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. तर गोलंदाजीची मात्र लय दिशा अतिशय अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून कल्पेश याच्याकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. कुमार सर आमच्याकडे इशारा करतायत.
हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळलाय वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. डावखुरी आताचा फलंदाज यावेळेस मात्र राकेश स्ट्रायकर एंड वरती येतोय. 10 चेंडू 28 धावा. मोठे फटके मारावे लागतील, मोठे प्रहार करावे लागतील या फलंदाजांना, चिंद्रन संघाच्या फलंदाजांना. कारण एक चांगला पनवेल तालुक्यातील मात्र एक चांगला संघ आपण पाहतोय. दोन्ही पनवेल तालुक्यातील संघ आहेत, पण एक चुरशीची लढत दोघांमध्ये अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ मात्र घरचा रस्ता धरणार हे मात्र येणारे काही चेंडूच आपल्याला सांगतील. पण यावेळेस लेगस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे अवांतरच्या स्वरूपाने दर्शवतात. अवांतरची एकेरी दाब येते 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावा. माफ करा, 10 चेंडू. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 27 धाब्यांची. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 26 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मात्र चिंद्रन संघाच्या फलंदाजांना करावी लागणार आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा. कल्पेश गोलंदाजी मार्गस्थावरती राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. यावेळेस अपस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे दर्शवतात. अवांतरचा इशारा करतात. अवांतरची एकेरी धाव 9 चेंडू 25 धावा. समीकरण तितकं देखील कठीण नाहीये आणि तेवढेच देखील सोपंही नाहीये. कारण 9 चेंडू 25 धावा या मैदानावरती सहजरित्या होऊ शकतात. आपण कित्येक वेळा पाहिलाय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता 8 चेंडू आणि 25 धावा. यावेळेस स्टेप आउट करून चेंडू खेळलाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाली असती असं इथून देखील आम्हाला वाटतं. गोलंदाजानं मात्र चेंडू अडवलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 23 धावा. चिंद्रन संघाच्या फलंदाजांना षटकारांची आतिषबाजी करायला हवी आहे. 7 चेंडू 23 धावा. हा मात्र नशिबाचा चौकार आहे. बॅटची कडा घेत चेंडू डीप थर्डमॅन सीमा रेषेपलीकडे जातो आणि उर्वरित शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 19 धावांची आवश्यकता असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. मॅच दोन्ही संघांकडे बॅलन्स आहे. मॅच अजून देखील दोन्ही संघांकडे बॅलन्स आहे. कोणता संघ जिंकला नाही, बॅटिंग करणारा संघ जिंकला नाही की बॉलिंग करणारा संघ जिंकला नाही आहे. पण टीम मीटिंग घेऊ नका, नाहीतर शेवटचा सामना 2 षटकांचा केला जाईल. निर्णायक 6 चेंडू आणि 19 धावा. राहुल भोईर 6 चेंडू निर्णायक 19 धावा. पहिला चेंडू लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू जाणार. आता मात्र सीमा पार 4 धाब्यांसाठी चौकार. निर्णायक 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावा. मॅच दोन्ही संघांमध्ये बॅलन्स आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाकडे देखील आणि बॉलिंग करणाऱ्या संघाकडे देखील. 5 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र नक्कीच समीकरण तेवढं काही महागड नाही आहे या मैदानावरती. कारण एखादा मोठा फटका आला तर नक्कीच गोलंदाजांचे धागे देखील दणाणले जातील. कारण आपण नेहमी पाहतो या मैदानावरती. आता मात्र सामना झुकला चिंद्रनच्या बाजूने या चौकारानं. 5 चेंडू आणि 15 धावा.
यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. एकेरी धाव येते. निर्णायक 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 14 धाब्यांची. 14 धाबा कंपल्सरी जमवाव्या लागणारे चिंद्रन संघाला. 4 चेंडू 14 धाबा. अभिषेक याच्यामध्ये देखील ताकद आहे, क्षमता आहे, पावर आहे षटकार आणि चौकार मारण्याची. अभिषेक तयार आहे. राहुल भोईर याच्यामध्ये देखील तेवढीच गुणवत्ता भरलेला गोलंदाज आहे, कारण कोणत्या क्षणी चेंडूवरती किती गती ठेवायची आणि कोणता स्पिन करायचा चेंडूला, कोणत्या दिशेने वळवायचा हे मात्र त्याला तेवढंच नक्की चांगलं माहिती आहे. राहुल भोईर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी तयार आहे. तर अभिषेक पुन्हा एकदा तयार आणि हा चेंडू मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्मच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेड आणि राहुल याचा संपलाय खेळ. आपण पाहतोय 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 14 धाब्यांची. 2 मोठे षटकार आणि दुहेरी धाव असं समीकरण. यावेळेस मात्र डावखुरे हाताचा फलंदाज राकेश याच्या समोर आहे. Three balls need 14 runs. 3 चेंडू आणि 14 धाबा. राकेश भोईर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. माफ करा, राहुल भोईर राकेश या फलंदाजासाठी यावेळेस 2 धावा काढणं गरजेचं आहे, कारण 2 चेंडू आणि 12 धावा येतील. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 मोठे षटकार. आणि मागील सामन्यामध्ये एक सामना होता केजी सर की साई आणि शिलफाटा यामध्ये सामना होता. 2 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज होती. आणि त्यानंतर देखील पळसपा आणि पारगाव या दोन संघांनी देखील मागील जी शृंखला होती त्यामध्ये 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असताना सलग 2 षटकार भूषण यानं मारले होते. पण आता मात्र गरजेचं आहे राकेश याच्या बॅट मधून येणं 2 षटकार चिंद्रन संघाकडून आणि 1 निर्धाव चेंडू पाली संघाकडून रोहित राहुल याच्या गोलंदाजी मार्गस्थावरती. 2 चेंडू आणि 12 धावा. जर हा षटकार आला तर सामन्याचे चित्र मात्र वेगळी पाहायला मिळणार आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. मी म्हटलं होतं की पारगाव आणि पळसपे यामध्ये देखील भूषण याने 2 चेंडू 2 षटकार मारून सामना जिंकला होता. यावेळेस मात्र 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. राकेश याला मात्र या चेंडूवरती षटकार मारावा लागणार आहे जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल चिंद्रन संघाला. हा चेंडू मात्र षटकारासाठी धाडायला हवाय राकेश यांनी. तर हा चेंडू मात्र 1 निर्धाव चेंडू. 2 पैकी 1 निर्धाव चेंडू पाली संघाचं वर्चस्व या सामन्यामध्ये कायम ठेवणारा, पाली संघाचं नाव या शृंखलेमध्ये कायम ठेवणारा 1 चांगला चेंडू. 1 चेंडू आणि 6 धावा. आणि हा चेंडू जातोय सरळ षटकार. आणि मी म्हटलं होतं 2 चेंडू आणि 12 धावा या मैदानावरती होऊ शकतात आणि ते करून दाखवल्या राकेश या फलंदाजाने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी यायचा राहुल याला मात्र दिवसा तारे दाखवलेत या फलंदाजानं. आजची झोप मात्र त्याची काढून घेतली या फलंदाजानं. राकेश आपण यायचंय, लवकर यायचंय आणि चिंद्रन संघाचा कर्णधार देखील आपण यायचा. आणि मायक्रोफोन वर येतील प्रवीणजी दुगाडे आणि हरिभक्त पारायण सन्माननीय हरिभाऊजी भोईर यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. चिंद्रन संघाचा संघनायक आणि मॅन ऑफ द मॅच